उत्तरं मागतोय। सीबीआय चौकशीचं आतापर्यंत काय झालं, किती लोकांचे बयान नोंदवले गेले, साहिल, मदन आणि यश या संदर्भात सातत्यानं आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो आहोत त्या संदर्भातही अद्यापही उत्तर मिळत नाही आहे। देवगिरी आणि कलिना गेट नंबर 8 इथलं CCTV फुटेज दादा ज्या VSR व्हेंचरमध्ये बसले होते त्याचं अद्यापही आलेलं नाही। VSR व्हेंचर विमान या संदर्भामधल्या त्या विमानाचा मालक रोहित सिंग हा एका विमानात कशा झोपा काढत होता हा व्हिडिओ होता जयदादा पवार यांनी 2 दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हायरल केला। त्यानंतर सुद्धा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि जर VSR व्हेंचर कंपनीचा मालक पायलटच्या बाजूच्या सीटवर अशा पद्धतीनं झोपत असेल तर तो लोकांच्या संदर्भात किती निष्काळजी होता आणि VSR व्हेंचर ही किती निष्काळजी VVIPसाठी होतं हे यावरून सिद्ध होतं। अद्यापही ब्लॅक बॉक्स हा भारतातच आहे, विदेशात पाठवला गेला आहे की बारामती पोलीस स्टेशनला आहे हेही कोणी सांगायला तयार नाही। उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे म्हणून मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्याचंही कुठं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलं। त्यांनी पण या प्रकरणाची CID चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिलं, पण अद्यापही 1 महिना झाले समाधानकारक अहवाल जनतेसमोर आला नाही। त्यामुळं जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अजितदादांच्या बाबतीत म्हणजे DGCAने जो पहिला अहवाल दिला की पहिला एकदम सुरुवातीला की दादांसोबत विमानाच्या प्रवासात 6 लोक बसली होती, नंतर विमान कोसळल्यावर 5 मृतदेह आढळतात, इथून या शंकेला जागा मिळते। आम्ही मध्यंतरी FIR नोंदवण्याकरता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथं सुद्धा पोलिसांनी जो उन्मत्तपणा केला त्याबद्दल मी स्वतः वरच्या सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली होती, पण अद्यापही त्यावर माननीय संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर सुद्धा कुठलीही कारवाई मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या उन्मत्त अधिकाऱ्यांवर झालेली नाही। अद्यापही दादांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा सुद्धा जाहीर झालेला नाही आणि सुरक्षा व्यवस्थेतील ज्या त्रुट्या होत्या त्या संदर्भात सुद्धा अद्याप महाराष्ट्रासमोर काही आलं नाही। इतकंच काय तर DGCAनी VSR व्हेंचर कंपनीला कशा प्रकारचं वाचवलं, सुमित कपूर हा देशात आहे की बाहेर आहे हेही अद्याप गुलदस्त्यात आहे। आणखी त्यापेक्षाही पुढचं जो पायलट नेमला गेला होता साहिल मदन, हा पायलट कुठं अडकला होता आणि तो आज जिवंत आहे की मृत पावला। VSR व्हेंचरच्या 50 कोटी रुपयाच्या पायलटच्या विमानासंदर्भात सुद्धा मी सातत्यानं मुद्दे उपस्थित केले, पण त्यावर सुद्धा अजूनही VSR कडून कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही। VSRच्या या अपघाताला DGCA कारणीभूत आहे। DGCAच्या अहवालामध्ये बारामती जिल्हा अशी जर अहवालाची सगळी त्यांनी अहवाल दिला असेल बारामती जिल्हा नावाने, तर DGCAचा तो अहवाल किती खोटारडा आणि दिशाभूल करणारा आहे हे महाराष्ट्राच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे। त्यामुळे हा लढा जो आहे आमचा, हा लढा अजूनही संपलेला नाही। जर कुणाला वाटत असेल की या प्रकरणावर न बोलावं कोणी आणि कुणाला वाटत असेल की या प्रकरणावर बोलण्यापेक्षा तुम्ही वरच्या सभागृहात जा, पोलिसांकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे जा, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे जा, आम्ही सर्व पर्याय शोधून पाहतोय। वरच्या सभागृहामध्ये स्वतः विरोधी पक्षाने 93ची चर्चा लावण्यासंदर्भात सभापतींना निवेदन दिलं होतं। आम्हाला अपेक्षा होती की आज अल्पकालीन चर्चा वरच्या सभागृहामध्ये दादांच्या अपघातासंदर्भात होईल, पण तो सुद्धा विषय आजच्या कार्यक्रमात कुठं दिसला नाही। आता मी विधान परिषदेच्या सचिवांना भेटलो, त्यांनी सांगितलं उद्याच्या कामकाजामध्ये या गंभीर विषयावर वरच्या सदनामध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र आजही अजितदादांच्या मृत्यूचं काहूर मनात ठेवून रडतोय, काल अनेक लोकांनी होळीसुद्धा साजरी केली नाही, अनेक लोकांना अजितदादाच्या जाण्यानंतर आपण कुठला सणवार साजरा करावा असं अजिबात वाटलं नाही। अशा परिस्थितीत सुद्धा महाराष्ट्र हा प्रश्न विचारतोय, त्यामुळे अजितदादांचं महत्त्व अधोरेखित होतंय। आमचा लढा जो आहे तो संविधानिक पद्धतीनं चालू राहणार आणि इथूनही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे या पद्धतीनं पुढची दिशा ठरवल्या जाणार, एवढंच मी या निमित्तानं सांगतो।
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन मुद्दे प्रामुख्यानं महत्त्वाचे वाटतात. एक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या विमान प्रवासासंदर्भामधला आणि दुसरा आपण ऑडिओ क्लिप, कारण मी मगा त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना प्रश्नोत्तराच्या तासामध्ये वरच्या सभागृहात असल्यामुळे तो ऑडिओ ऐकला नाही. त्यामुळे त्यांनी जे काही प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे ते सुद्धा विचार करण्यासारखं आहे. म्हणून त्यावर अधिक न बोलता आणि कुठल्याही पद्धतीनं आमचा जो व्ह्यू आहे, आमचं जे लक्ष आहे, आमचा जो एम आहे, याच्यावर कोणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल, कोणी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करेल, कोणी आम्हाला आणखी काही बोलण्याचा प्रयत्न करेल, पण आम्ही अजितदादांचा एकच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आम्ही मात्र महाराष्ट्रभरा लावून धरणार आहोत. जर CID चौकशी, SITच्या चौकशा, उच्चस्तरीय चौकशा, बाह्य यंत्रणेच्या चौकशा, इतक्या चौकशा लागत असतील, लागत नसतील, आणि ज्या काही चौकशा लागलेल्या आहेत त्यातून अद्यापही जर CIDने साधा जबाब नोंदविला नसेल तर ही बाब फार गंभीर आहे. अजितदादांसारख्या एका इतक्या मोठ्या नेत्याबद्दल इतकी अनास्था चांगली नाही. महाराष्ट्र जबाब मागतं, महाराष्ट्राला उत्तर द्यावंच लागेल. सर, अजितदादा हयात असताना अनेक सेलच्या प्रदेशात मला ही बातमी पण मीडियाच्या द्वारे कळली की काही पक्षाचे जे सेल आहे त्याच्यामध्ये कामगार सेल आहे, वाहतूक संघटना आहे, वस्त्रोद्योग सेल आहे, अशा सेलच्या प्रमुखांनी काही नाराजी होती म्हणून राजीनामे देण्याच्या पूर्वी 26 जानेवारी रोजी पुण्याचे पालकमंत्री दादा असल्यामुळे तिथं त्यांची भेट घेतली ध्वजारोहणानंतर. त्यावेळेस दादांनी त्यांना सांगितलं होतं की घाई गडबड करण्याची काही आवश्यकता नाही, सध्या राजीनामे देण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे ते राजीनामे दिले होते, पण दादांनी ते स्वीकारले नव्हते इथपर्यंत मला माहीत आहे. पुढं ते स्वीकारले की नाही स्वीकारले आता स्वीकारलेले आहेत, त्यामुळे नाराजगी व्यक्त करतायत सर्व सैलवाले. त्याबद्दल विचारात घेतलेलं नाहीये कारण आणि अशा परिस्थितीमध्ये हे राजीनामे स्वीकारण्यात आलेले आहेत परस्पर. नाही, असं जर असेल तर ही बाब निश्चितच पक्षाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चिंताजनक ठरू शकते. म्हणून आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, योग्य तो विचार करतील आणि कोणावरही अन्याय होणार नाही, कोणालाही विचारात घेतलं नाही असं होणार नाही. त्यामुळे ज्यांची काही नाराजी असेल ते नक्की दूर करून पुढे जाण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनींचा असेलच. BSR कंपनीचा कुठे ना कुठं थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध हा केंद्रीय उड्डयन मंत्री यांच्या राजीनाम्याची परत एकदा मागणी केली आहे. मला असं वाटतं की केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. काय आहे की इतक्या दिवसांपासून जर अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर सुद्धा केंद्रीय विमान मंत्री राममोहन नायडू हे साधं उत्तर देत नसतील, मेल आमचे जात आहेत, पत्र जात आहेत आणि त्याची जबाबदारी जर ते स्वीकारत नसतील तर मला असं वाटते हे फार निंदनीय आहे, हे चिंताजनक आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आणि जर त्यात त्यांचा दोष नसेल, म्हणजे जर ते राजीनामा देत नाहीत तर आम्हाला शंका येते का DGCAला मग तुमची पाठराखण आहे. DGCAनी VSR व्हेंचरला बॅकअप दिलं, त्याच्यामुळे त्यांची मस्ती वाढली. त्यामुळे DGCAच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी सुद्धा वारंवार आम्ही मागणी लावून धरतोय. आता बघा, काल परवा काटोलला एक स्फोट झाला आणि अनेक कामगारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अनेक लोकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले सरकारने. इथं अजितदादांच्या विमानात अजितदादांसोबत आणखी 4 लोकांचा जो विमान अपघात झाला, तर मग DGCAच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे सदोष मनुष्यवधाचे दाखल व्हायला पाहिजे होते की नाही, ते अद्यापही झाले नाहीत. त्यामुळे केंद्रीय उड्डाण मंत्री सुद्धा याला तितकंच गांभीर्यानं घेत नसतील तर त्यांनी नैतिकतेच्या भरवशावर, आधारावर किंवा मुद्द्यावर तो राजीनामा द्यायला हरकत नाही. जर महाविकास आघाडीकडनं राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव जवळपास निश्चित होते, कसं हे आदरणीय साहेबांचं पक्ष आणि महाविकास आघाडी हा त्यांचा निर्णय आहे आणि साहेबांचं नाव जर एकमतानं मंजूर झालं असेल तर साहेबांना पुढच्या वाटचालीकरता आम्ही शुभेच्छा देऊ. परत एकदा सांगतो की 27 जानेवारीचा सकाळचा जर साहिल मदन, यश आणि त्याच्याशी कोण बोलत होतं हा चार्ट जरी बाहेर आला, तरी मला असं वाटते की खूप मोठं घबाड याच्यामागचं बाहेर येणार. रोहित सिंगचं पण 6 महिन्यात डिटेल्स सगळ्यांचं तपासायला पाहिजे. रोहित सिंगचं तपासायला पाहिजे, साहिल मदनचं तपासायला पाहिजे, सुमित कपूरचं तपासायला पाहिजे. त्याला दिल्लीतून कोण कोण मदत करत होतं, हरियाणातून कोण कोण मदत करत होतं,
गुरुग्राम मधून कोण कोण मदत करत होतं हेही डिटेल तपासले पाहिजे. VSR अनेक कंपनीच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यांनी आज बोलणार नाही. मी लवकरच त्या संदर्भात बोलणार आहे. VSR कंपनीच्या मालकांना रोहित दादांचा फोन गेल्यानंतर ते म्हणतात की तुमसे जो बनता है कर लो, मुझे कोई फरक नहीं पडता. VSR व्हेंचर कंपनी तेवढी मस्ती आहेच ना, त्यांच्याकडे आर्थिक मस्ती आहे. त्या मस्तीच्या भरोशावर ते बोलत आहेत. त्या VSRला हे माहीत नाही की हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र या महाराष्ट्राने त्यांचा आधार, दादा नावाचा आधार गमावला आहे. ज्या दिवशी VSR कंपनीची ही मस्ती उतरवायचं काम पडेल त्या दिवशी VSRचा मालक जिथं कुठं लपलेला असेल त्याला कॉलर पकडून आणून गलीत ठोकण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून त्यांनी मस्तीची भाषा करू नये VSR व्हेंचरवाल्यांनी. मग एवढी त्यांच्या उन्मत्तपणामुळे त्यांच्या दुर्लक्षामुळे अजितदादांसारखा नेता या महाराष्ट्राला आमच्यासारख्याला गमवावा लागलेला आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. उन्मत्त दाखवतात आहे पण यामागे त्यांना पाठराखण सत्ता पक्ष नेते DGCA ना. करतात. हां. VSRचा पाठीराखा DGCA आणि DGCAचे पाठराखे अनेक लोक. हे तर स्पष्ट आहे ना. त्यांची एवढी मस्ती वाढली कशी? त्यांच्यावर मला कारवाई का सांगा, होत नाही? इतका मोठा विमान अपघात झाल्यानंतर साधी चौकशी पण झाली नाही त्यांची. साधा FIR झाला नाही त्यांचा. पोलिसांनी FIR नोंदून घेतला नाही VSR संदर्भामध्ये. त्याच्यामुळे काहीतरी त्यांच्या मागे बॅकअप आहे म्हणूनच ते मस्ती करतायत ना. यांच्यावर कधीपर्यंत कारवाई व्हायला पाहिजे काय वाटतं आता अधिवेशन? आता कारवाईचा भाग आहे. चौकशा चालू आहे. चौकशी अंती काही लोक म्हणतात चौकशी अंती. आता चौकशी अंतीचा टाइम बॉन्ड पिरियड असेल ना की किती वर्षात किती महिन्यात. मी तर सांगतो ना ब्लॅक बॉक्स वगैरे नंतरचा विषय आहे. हो पहिला CCTV फुटेज तर द्या. CID चौकशीमध्ये आतापर्यंत CCTV फुटेज तरी आलं पाहिजे होतं, ते पण नाही आलं. हे गंभीर आहे जे आहे ते सगळं. त्यांनी पार्थदादा पवार यांचं नाव राज्यसभेकरता फायनल झालेलं आहे. त्याचाही आम्हाला आनंद आहेच. आणि राहिला विदर्भाच्या प्रश्नासंदर्भात कोणाला विलिनीकरणाच्या चर्चा आता मावळल्या आहेत. ही गोष्ट तितकीच खरी आहे.